नमस्कार मित्रांनो, सध्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जर आपण इच्छा केली की आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे, तर या संदर्भात कोणत्या पात्रता अटी आहेत त्याचा विचार आपण मागच्या भागात केला. पण या भागामध्ये उमेदवार म्हणून आपल्याला काही डिपॉझिट रक्कम जमा करावी लागेल का याचाही विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग लोकसभा असेल, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकसारखं डिपॉझिट आहे का, तर अजिबात नाही. पण या भागामध्ये केवळ विधानसभेच्या डिपॉझिट रकमेच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत. तसेच या रकमेबाबत आजतागायत जे जे बदल झालेले आहेत त्या बदलाचाही विचार करणार. कारण डिपॉझिटची रक्कम जी आज आहे ती पूर्वीपासून तशीच आहे का, की त्याच्यात काही बदल झाले यासाठीचाही विचार करणार. मित्रांनो, इथे डिपॉझिट भरत असताना ओपन कॅटेगरीचा व्यक्ती असेल किंवा एससी आणि एसटी साठी आपण बघितलं आरक्षण आहे, तर त्यांच्यासाठी डिपॉझिटची रक्कम सारखी आहे का याचाही विचार करणं गरजेचं आहे. तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराला भरावयाची डिपॉझिट रक्कम ओपन आणि अनुसूचित जाती जमातीसाठी वेगवेगळी आहे आणि ही रक्कम परत मिळवण्यासाठी सुद्धा काय अटी आहे याचाही विचार आपण करणार आहोत. स्वातंत्र्यानंतर वेळोवेळी याच्यामध्ये झालेले बदलही आपल्याला विचारात घ्यायचे. कारण सुरुवातीचे पहिले इलेक्शन्स केव्हा डिक्लेअर झाले होते? आपल्या भारताची राज्यघटना 1950ला अंमलात आलेली आहे. 1951 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक घोषित झालेली. 51-52 मध्ये जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये असलेल्या डिपॉझिट रकमेचा विचार जर आपण केला, अतिशय कमी अशी डिपॉझिट रक्कम होती बरं. ती किती होती याचा जर विचार केला तर सर्वसाधारण ओपन कॅटेगरीचा जर व्यक्ती असेल तर त्याला ₹250 एवढंच डिपॉझिट भरावं लागायचं. आणि अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवाराला त्याची निम्मी रक्कम म्हणजे 250च्या निम्मी ₹125 त्या ठिकाणी डिपॉझिट म्हणून ठेवले जायचे. कारण त्यावेळेस त्या रकमेचं खूप महत्व होतं आणि सर्वसामान्य व्यक्तीला निवडणूक लढवता यावी या दृष्टिकोनातनं अनामत रक्कम कमी होती. पण कालांतराने आपण पाहतो निवडणुकीचा खर्च वाढलाय आणि जास्तीत जास्त लोक आता इच्छुक झाले की मला निवडणूक लढवायची आहे. परंतु या निवडणुकीतली जी गंभीरता आहे ती लक्षात घेऊन या ठिकाणी रक्कम वाढवण्याचा प्रयत्न झाला. मित्रांनो, 1996 मध्ये निवडणूक आयोगाने डिपॉझिट रकमेच्या बाबतीत बदल सुचवले आणि त्यामुळे ही डिपॉझिटची रक्कम वाढली आहे. आता ही डिपॉझिटची रक्कम बदलण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे का? नाही, फक्त सुचवण्याचा आहे, शिफारस करण्याचा आहे. पण डिपॉझिट रक्कम निश्चित करण्याचा अधिकार कोणाला असणार? संसदेला. म्हणून संसदेला या ठिकाणी डिपॉझिट रक्कम त्या ठिकाणी निर्धारित करण्याचा अधिकार आहे. तर 1996 मधल्या डिपॉझिट रकमेचा विचार केला तर सर्वसाधारण व्यक्तीसाठी ही डिपॉझिट रक्कम विधानसभेच्या सदस्यासाठी म्हणजे आमदारांसाठी ₹5,000 ठेवण्यात आली होती. मग ₹5,000 कोणासाठी आहे? सर्वसाधारण व्यक्तीसाठी. तर त्या ठिकाणी निश्चितच अनुसूचित जाती जमातींसाठी त्यापेक्षा निम्मी रक्कम म्हणजे किती लागणार? ₹2,500 ठरवण्यात आली. त्यावेळी निवडणूक अधिक गंभीर आणि महत्वाची बनण्यासाठी ही रक्कम वाढवण्यात आली हे लक्षात घ्या. मित्रांनो, 2009 मध्ये पुन्हा यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि यामध्ये जे बदल केले त्यानुसार डिपॉझिटची रक्कम पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. तो जो जनरल व्यक्ती असेल म्हणजे ओपन कॅटेगरीतनं निवडणूक लढवणार असेल त्या व्यक्तीसाठी आता पहिल्यापेक्षा दुप्पट रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवली. म्हणजे आपण बघतो 1996 मध्ये 5,000 होती, ती आता दुपटीने वाढली म्हणजे 10,000 करण्यात आली. मित्रांनो, 2009 मध्ये सर्वसाधारण उमेदवारासाठी डिपॉझिटची रक्कम किती करण्यात आली? मग ₹10,000 आणि अनुसूचित जाती जमातींना त्याच्यापेक्षा निम्मी म्हणजे ₹5,000. अशा प्रकारे 2009 मध्ये निवडणुकीतला खर्च, जागतिक महागाई ही लक्षात घेतली आणि त्या ठिकाणी ही रक्कम वाढवण्यात आली. म्हणून आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला जर अर्ज भरायचा असेल तर मित्रांनो, डिपॉझिट रक्कम आपण सर्वसाधारण कॅटेगरीत असाल तर किती भरणार आहात? ₹10,000. आणि जर त्याच्यामध्ये आपण अनुसूचित जाती जमातीचे असाल तर त्याच्यासाठी निम्मी रक्कम म्हणजे ₹5,000 डिपॉझिट भरावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. मग हा बदल परिस्थितीनुसार त्या ठिकाणी करण्यात आलाय आणि हा कुणी केलाय? संसदेने, निर्वाचन आयोगाने नाही. केवळ निर्वाचन आयोग काय करतोय? शिफारस करतो. मित्रांनो, निश्चितच या डिपॉझिटच्या रकमेचा विचार केल्यानंतर आपली पण इच्छा होत असेल की निवडणूक लढवायची आहे. पण मग ही निवडणूक लढवण्यासाठीच्या डिपॉझिटची तयारी आपल्याला करायची आहे. तयारी निश्चितच आपली असेलच अशी अपेक्षा बाळगते. बेस्ट ऑफ लक आणि इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.